नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आरी वर्क डिझाईन इथे तुम्हाला दाखवत आहे मी. तर बघा, इथं आपल्याला ब्लाउज पिसावरती मापाची स्लीव्स तयार करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन, खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने इथे शिलाई मार्जिन सुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शिलाई मार्जिनच्या ज्या रेषा आहेत त्या सुद्धा आपल्याला आखून घ्यायच्या आहेत. तर बघा, या सुईमध्ये मी 3 बीड्स घेत आहे. तर बघा, या सुईचं जी नावाची बाजू आहे ती आपल्याला आपल्या साईडला घ्यायची आहे आणि जी नंबरची बाजू आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला करायची आहे. आणि अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला 3 शुगर बीड्स घ्यायचे आहेत आणि शुगर बीड्सची इथे लाईन टाकून घ्यायची आहे. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांनी शुगर बीड्स 2 घ्यायचे आहेत आणि कट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, 2 शुगर बीड्स घेतल्यामुळे आपली शुगर बीड्सची लाईन आहे ती उभी राहत नाही. त्याचबरोबर आपण जे ब्लाऊजवर आरी वर्क केले आहे त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ब्लाऊज सुंदर दिसतो. तर बघा, जिथपर्यंत आपली शिलाई मार्जिनची लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला शुगर बीड्सची लाईन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथे गाठ मारायची आहे. बघा, या पद्धतीने. तर इथे बघा, सर्वात आधी आपल्याला 2 चेन स्टिच टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शुगर बीड्सची लाईन घ्यायची आहे. तर तिथे बघा, शुगर बीड्सची लाईन झाल्यानंतर इथे छोट्या बीड्सची लाईन मी इथे तयार करून घेत आहे. तर बघा, ही सुद्धा लाईन मी पूर्ण रेडी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला शुगर बीड्सची एक लाईन टाकून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी 2 शुगर बीड्सच्या लाईन आणि त्यामध्ये एक छोट्या बीड्सची लाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, ब्लाऊज पिसावरती जी फुलं आहेत त्याच्यावरती मी अशा पद्धतीने बुट्ट्या टाकून घेत आहे. तर बघा, या पद्धतीने बरोबर या फुलांवरती मी बुट्ट्या टाकत आहे. त्यामुळे आपल्या बुट्ट्यांमध्ये योग्य अंतर येत आहे. तर बघा, प्रत्येक ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीच्या फुले नसतात. तर त्यावेळेस आपण जर बुट्ट्या टाकल्या तर त्यामध्ये प्रत्येक बुट्ट्यामधील जे अंतर आहे ते व्यवस्थित आलेलं असावं, जेणेकरून त्या बुट्ट्या आपल्या छान दिसतील, त्याचबरोबर एकसारख्या दिसतील. तर आपल्याला बुट्ट्या टाकताना नेहमी त्या बुट्ट्यांमधील जे अंतर आहे ते समान ठेवायचं आहे, याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, बुट्ट्या टाकताना आपल्याला एक मोठा बीड्स घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित गुंतवून घ्यायचा आहे. बघा, ब्लाऊज पिसाला गाठ मारून. आणि त्यानंतर बघा, आपल्याला 2 शुगर बीड्स घ्यायचे आहेत आणि त्याच्या कडेने गोल राऊंड मध्ये शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत. तर बघा, 2 शुगर बीड्स नवीन शिकणाऱ्यांनी घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या ज्या बुट्ट्या आहेत त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि बुट्ट्या छान दिसतात. तर बघा, 3 जर तुम्ही शुगर बीड्स घेतले तर ह्या बुट्ट्यांना जे शुगर बीड्स आपण वापरलेले आहेत ते असे उभे राहिल्यासारखे वाटतं. तर त्यामुळे आपल्याला इथे 3 शुगर बीड्स घ्यायचे नाहीत, तर 2च शुगर बीड्स घ्यायचे आहेत. तर हे मी तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगत आहे. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांनी बुट्ट्या तयार करताना 2 शुगर बीड्सचे कट टाकायचे आहेत. त्यामुळे आपल्या बुट्ट्या व्यवस्थित येतात आणि फिनिशिंग सुद्धा दिसते. तर बघा, सर्वात महत्वाचं आहे की आपण जे काम करत आहोत त्याची फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. त्यामुळे आपला ब्लाऊज हा सुंदर दिसत असतो. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बुट्ट्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे मी या बुट्ट्यांची पूर्ण लाईन तयार करून घेत आहे. तर बघा, एक मोठा बीड्स आपल्याला बरोबर मध्यभागी टाकायचा आहे आणि त्याच्याकडे 2 शुगर बीड्सचे कट टाकून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने प्रत्येक बुट्टी झाल्यानंतर आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा इथे बुट्ट्याची लाईन तयार करून झालेली आहे. तर त्यानंतर बघा मी इथे ड्रॉप शेप मधले पिंक कलरचे टोन्स घेतलेले आहेत. तर बघा या ब्लाउज पिसाचा कलर जरी ग्रीन असला तरी साडीचा कलर हा पिंक आहे. त्यामुळे मी इथे हे ड्रॉप शेप जे आहेत ते पिंक कलरचे घेतलेले आहेत. तर बघा प्रत्येक 2 बुट्ट्यांच्या नंतर मी एक ड्रॉप शेप लावून घेतलेला आहे. तर बघा हे ड्रॉप शेप लावताना सुद्धा आपल्याला त्यामधील अंतर जे आहे ती समान ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या जे ड्रॉप शेपचे आहेत ते व्यवस्थित दिसतात. त्यानंतर बघा आपण ज्यावेळेस ड्रॉप शेप फेविकॉलने चिटकवून घेतो त्यावेळेस आपल्याला ते चिटकवल्यानंतर ते ड्रॉप शेप व्यवस्थित चिटकोसपर्यंत थांबायचं आहे. ते ज्यावेळेस सुकल त्यावेळेस आपल्याला त्याकडेने शुगर बीट्स टाकायचे आहेत. नाहीतर आपले ड्रॉप शेप जे आहेत ते सरकतात. त्यामुळे आपल्याला ते सुकून गेल्यानंतरच त्याच्याकडेने अशा पद्धतीने शुगर बीट्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा शुगर बीट्स सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लावायचे आहेत की जेणेकरून जो आपला ड्रॉप शेपचा आकार आहे तो शुगर बीट्सचा सुद्धा ड्रॉप शेपचा आकार तयार होईल. तर बघा त्यासाठी आपल्याला 2-2 शुगर बीट्स घेऊन हा ड्रॉप शेप तयार करायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित आपली फिनिशिंग येणार आहे. तर बघा इथे मी पूर्ण ड्रॉप शेप आहेत त्याच्याकडे मी शुगर बीट्स टाकून घेतलेले आहेत. तर बघा इथे व्यवस्थित स्लीव्स दिसत आहे. तर बघा हे आरी वर्क जे केलेलं आहे ते व्यवस्थित दिसत आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी इथे हे आखून घेतलेले आहे. याच्यावरती आता आपल्याला शुगर बीट्सची डिझाईन तयार करायची आहे. तर बघा हे जर तुम्हाला कसं आखले हे बघायचं असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे कसं आखायचं ते मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर बघा आपण जो आरी वर्कचा दोरा आहे तो कट करायचा नाही. तो दोरा आहे तसाच आपल्याला या लाईन वरती घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे शुगर बीट्स प्रत्येक लाईन वरून टाकून घ्यायचे आहेत. तर बघा इथे सुद्धा तुम्ही जर नवीन आरी वर्क शिकत असाल तर 2 शुगर बीट्स घेऊन कट टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे जी शुगर बीट्सच्या लाईन आहेत त्या आपल्या उभ्या राहणार नाहीत. जर 3-3 जर तुम्ही टाकत असाल आणि उभे जर राहत नसाल ह्या लाईनी शुगर बीट्सच्या तर तुम्ही 3-3च्या सुद्धा शुगर बीट्स टाकू शकता. त्यापेक्षा जास्त शुगर बीट्स तुम्हाला घ्यायच्या नाहीत. त्यामुळे आपल्या ह्या शुगर बीट्सच्या ज्या लाईन आहेत त्याची फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे तुम्ही 3 पेक्षा जास्त शुगर बीट्स घ्यायचे नाहीत. 3-3 किंवा 2-2चेच कट शुगर बीट्सचे तुम्हाला इथे टाकायचे आहेत. तर बघा या पद्धतीने पूर्ण लाईन शुगर बीट्सच्या टाकून घेणार आहे. तर बघा इथे शुगर बीट्सच्या पूर्ण लाईन टाकून घेतलेल्या आहेत. इथं आता शेवट आलेला आहे तिथे तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा या पद्धतीने शुगर बीट्सची लाईन पूर्ण करून घ्यायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला ज्या लाईन आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शुगर बीट्स टाकायला सुरुवात करायची आहे. आरी वर्कचा जो दोरा आहे तो पूर्ण स्लीव्स पर्यंत आपल्याला कट करायचा नाही. ज्यावेळेस आपली पूर्ण स्लीव्स तयार होईल त्यावेळेस तो दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने शुगर बीट्सच्या लाईन वरून दुसरी लाईन घेताना आपल्याला दोरा व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे जेणेकरून या पद्धतीचा जो आकार आहे तो आपला व्यवस्थित तयार होईल. बघा इथे आल्यानंतर
व्यवस्थित आपल्याला जी आरी वर्कचा दोरा आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत. तर बघा, जेणेकरून तुमची शुगर बीड्सची लाईन उभी राहणार नाही अशा पद्धतीने 2 किंवा 3 शुगर बीड्स आपल्याला घेऊन लाईन पूर्ण करायची आहे. तर सेम याच पद्धतीने मी पूर्ण स्लीव्स तयार करून घेणार आहे. तर बघा, वरच्या साईडने सुद्धा मी अर्धा इंच स्लीवचं जे मार्जिन आहे त्याची लाईन आखून घेतलेली आहे, जेणेकरून आपली शुगर बीड्सची लाईन त्याच्यावरती जाणार नाही. या पद्धतीने मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडला सोडून शुगर बीड्सच्या लाईनी टाकलेल्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्लीव्ज तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला ही स्लीव्ज आवडली तर मला एक लाईक नक्की करा. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्लीव्ज रेडी करून घ्यायची आहे. तर बघा, इथे 23 नंबरची मी सुई घेतलेली आहे. जे शिलाई काम करत आहेत आणि नवीन आरी वर्क शिकत आहेत तर त्यांनी अशा पद्धतीची 23 नंबरची सुई आरी वर्क करण्यासाठी वापरायची आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. तर या बघा, या पद्धतीने आपल्याला ह्या शुगर बीड्सच्या लाईन तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला बघा, या पद्धतीने यावरती पूर्ण जे शुगर बीड्स मध्ये जागा आहे त्यामध्ये अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी बुट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा, ज्या नवीन बुट्ट्या शिकत आहेत त्यांनी बरोबर 2-2 शुगर बीड्स घेऊन या बुट्ट्या तयार करायच्या आहेत. त्यामुळे जे बुट्ट्या आहेत त्या उभ्या राहणार नाहीत आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बुट्ट्या तयार होतील. बुट्ट्या तयार करताना आपल्याला मध्यभागी बरोबर मोठा बीड्स घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने गुंतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या कडेने बरोबर आपल्याला शुगर बीड्सची लाईन टाकून घ्यायची आहे. तर या पूर्ण बुट्ट्या स्लीव्ज वरती तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला ही स्लीव्ज आवडली आहे का हे नक्की मला सांगा आणि ही स्लीव्ज कशी वाटत आहे तेही सांगा. ज्यावेळेस आपण आरी वर्क करतो तर त्यावेळेस आपल्याला खूप वेळ लागत असतो. त्यामुळे आपल्याला घाई कसलीही करायची नाही. घाई केल्यावरती उलट आपलं काम जास्त वाढत असतं. त्यामुळे आपल्या जेवढं जमते तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आरी वर्कचं जे काम आहे ते करायचं आहे. तर सेम याच पद्धतीने मी पूर्ण स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे. बघा, सर्वात आधी आपल्याला 2 चेन स्टिच टाकायचे आहेत. त्यानंतर बघा, शुगर बीड्सची लाईन, त्यानंतर छोट्या बीड्सची लाईन, त्यानंतर परत शुगर बीड्सची लाईन अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर बुट्ट्या टाकून घ्यायच्या आहेत, ड्रॉप शेप टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तर बघा, फायनल लुक अशा पद्धतीचा आलेला आहे या स्लीव्हचा.